पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याच्या विक्रमाची बरोबरी करणार असं दिसतंय। जवळपास सर्व एक्झिट पोलचे आकडेही तसं सांगतायत, पण या एक्झिट पोलवर आलेल्या प्रतिक्रिया काय सांगतात याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। लोकसभा निवडणुकीचे निकाल आता अवघ्या काही तासांवर आलेत। गेल्या वर्षभरापासून लागलेली उत्कंठा आता एकदम तासांवर आली। देशभरातल्या एक्झिट पोलमध्ये भाजप आणि इंडिया आघाडीला 2019 पेक्षाही मोठ्या यशाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। भाजपने 400 पारचा नारा दिला होता, पण फक्त 2 एजन्सींच्या अंदाजात 400 पर्यंतचा आकड्याचा उल्लेख आहे। बहुतांश एक्झिट पोलमध्ये इंडियाला 350 पेक्षा जास्त जागांचा अंदाज आहे। किमान 342 आणि कमाल 386 जागांचा हा अंदाज आहे। इंडिया आघाडीला सगळ्याच एक्झिट पोलमध्ये 3 आकडी अंदाज दिला गेला, तो किमान 118 ते कमाल 182 इतका आहे। सर्वच एक्झिट पोलमध्ये तर इतर पक्षांना दिलेल्या जागा राजकीय विश्लेषकांना चकित करून टाकणार आहेत। प्रादेशिक पक्षांची सद्दी संपली की काय असा प्रश्नही अनेकांच्या मनात येतोय, कारण या इतर पक्षांमध्ये बिजू जनता दल, YSRCP, तृणमूल काँग्रेस अशा प्रादेशिक पक्षांचा समावेश आहे। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सारे एक्झिट पोल खोडून काढत इंडिया आघाडीला 295 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला। इंडिया गठबंधन कम से कम 295 सीटें प्लस 295 से ज्यादा आएंगे, कम तो नहीं आएंगे। ये हमने आकलन किया कि सभी हमारे नेताओं से पूछने के बाद ये एक आंकड़ा हमारे पास मिला है और इस आंकड़े में कोई बदलाव नहीं है। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर एक्झिट पोल आणि मोदींची खिल्ली उडवली। एक्झिट पोल वाले भाजपला 800 ते 900 जागा सुद्धा देऊ शकतील असं राऊत म्हणाले। मला असं वाटलं की हे सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला 800-900 जागा देतील, एकत्रित 800-900 जागा देतील। आणि ती शक्यता, कारण मोदींनी एवढं ध्यान केलं आहे, इतके वेळ त्याने ध्यानाला बसले, इतके कॅमेरे लावले, साधना केली, तपस्या केली, त्याच्यामुळे 360-370 मध्ये काहीच नाही। अशा तपस्वी आणि ध्यानमग्न माणसाला किमान 800 जागा मिळायलाच पाहिजेत, तरच ते ध्यान मार्गी लागलं असं मी म्हणेन। राहुल गांधी यांची तर या एक्झिट पोलवर बोलायची इच्छाही दिसला नाही। प्रतिक्रियेसाठी वाट बघणाऱ्या पत्रकारांसमोर त्यांनी 14 सेकंदाचा बाईट दिला आणि त्यातही त्यांनी एक्झिट पोलवरच टीका केली। इसका नाम एक्झिट पोल नहीं है, इसका नाम मोदी मीडिया पोल है। ये मोदी जी का पोल है, फैंटेसी पोल है उनका। थैंक यू। कितनी सीटें आ रही हैं आपके हिसाब से? सिद्धू मूसेवाला का सॉन्ग सुना आपने? 295। राहुल यांनी मूसेवाल्याच्या ज्या गाण्याचा उल्लेख केलाय ते गाणंही या निमित्तानं पहा। काँग्रेस आणि इंडिया आघाडीने एक्झिट पोलची कितीही खिल्ली उडवली तरी त्यावर बैठका घेऊन चर्चा झाली। काल इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक झाली आणि निकाल कसे लागतील आणि निकालानंतर काय केलं पाहिजे यावर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी काथ्याकूट केला। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या पक्षाच्या सर्वच उमेदवारांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला। मोदी आणि भाजप शपथविधीची तयारी करत असताना काँग्रेसनेही बैठका घेऊन आपणही मागे नाहीत हेच दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।